Hello students, today we are going to learn practice questions given below activity sheet number first for standard 9. Question first is that identify the type of forces in the following pictures. खाली आपल्याला दोन चित्र दिलेले आहेत बघा आणि त्या चित्रामधील कोणत्या प्रकारचं बल आहे ते ओळखायचं सांगितलेलं आहे बघा. If you observe the first picture carefully, then you will find that both team, left side team and right side team, both team apply equal force. That is why that is the balance force. In second picture, if you observe, then you will find that left side team apply more force than the right side team. That is why that force is unbalanced force. म्हणजे पिक्चर फर्स्टमध्ये आपल्याला बॅलन्स फोर्स बघायला मिळतो आणि पिक्चर सेकंडमध्ये अनबॅलन्स फोर्स हा बघायला मिळतो. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे बघा, आयडेंटिफाय वेदर कॉन्टॅक्ट और नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इज यूज्ड व्हाईल परफॉर्मिंग द फॉलोइंग ॲक्शन्स. खाली काही आपल्याला कृती दिलेल्या आहेत आणि त्या कृतीमध्ये कॉन्टॅक्ट फोर्स कोणता आहे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कोणता आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट ॲक्शन आहे बघा, फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री. त्या ठिकाणी आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हा बघायला मिळत असतो, कारण फ्रूट आणि ग्राउंड यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा फ्रूट हे ट्रीवरून खाली पडते, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हा बघायला मिळतो. सेकंड ॲक्शन आहे बघा, वन साईड ऑफ अ वेइंग पॅन इज कमिंग डाऊन. या ठिकाणी आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बघायला मिळतो. म्हणजे तराजूचं जो पारड आहे, एक जे पारड आहे ते खालच्या दिशेने खेचलं जाते ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. खालच्या दिशेने ग्राउंडच्या दिशेने जातं. या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हा आपल्याला बघायला मिळतो. तिसरं आहे हिटिंग अ बॉल विथ अ बॅट. या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट टाईपचा फोर्स हा बघायला मिळत असतो. म्हणजे बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळे हा कॉन्टॅक्ट टाईपचा फोर्स आहे. फोर्थ आहे बघा, सेपरेटिंग द आयर्न नेल्स फ्रॉम द सॉडस्ट युजिंग अ मॅग्नेट. मॅग्नेटच्या साहाय्याने सॉडस्टमधील आयर्न नेल्स सेपरेट केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हा बघायला मिळत असतो. मॅग्नेट आणि आयर्न नेल्स यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, बलून रब अगेन्स्ट द हेअर स्टिक्स ऑन द वॉल. या ठिकाणी आपल्याला स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स हा जो आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. म्हणजे बलून रब अगेन्स्ट द हेअर स्टिक ऑन द बॉल इज नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. क्वेश्चन थर्ड आहे बघा, लिस्ट सम मोर एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स व्हाईल लिसनिंग. राईट इट्स टाईप. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची काही उदाहरणं सांगायची आहेत बघा, आणि ते कोणत्या प्रकारचं बल आहे ते सुद्धा लिहायचं आहे. तर आपण कॉन्टॅक्ट टाईपचे फोर्स बघू. तर आपण आत्ताच मगाशी बघितलं बघा, हिटिंग अ बॉल विथ बॅट, दॅट इज द कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. त्यानंतर कटिंग फ्रूट्स व्हेजिटेबल्स with the help of knife, this is also contact type of force. Picking any object on the ground, जमिनीवरची कोणती वस्तू उचलणे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट टाईप ऑफचा फोर्स हा बघायला मिळतो. पुलिंग, पुशिंग, पिकिंग हे सगळे कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सचे एक्झाम्पल आहे. आणि त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सचे एक्झाम्पल जर सांगायचे झाले तर आपण वर बघितलेले बघा, फ्रूट फॉलिंग फ्रॉम द ट्री, त्यानंतर
वन साइड ऑफ पॅन गोज डाऊन, हा सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यानंतर आयर्न पीस गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. हे आपण आत्ता बघितले, पण इतरही आपल्याला आणखीन एक्झाम्पल सांगता येतील. त्याच्यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आणखीन कोणती उदाहरणं सांगता येतील, तर त्यामध्ये अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायला मिळत असतो, तो नॉन कॉन्टॅक्ट टाईपचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम, दॅट इज द इलेक्ट्रिक फोर्स विच इज ऑल्सो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे बघा, विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म टू प्रूव्ह दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही कोणता एक्सपेरिमेंट करताल. तर आपल्याला बरेच एक्सपेरिमेंट सांगता येतील बघा. त्यातला आपल्याला पहिलं सांगता येईल बघा, व्हेन वी रब द प्लॅस्टिक रूलर ऑन युअर हेअर अँड ब्रिंग द स्मॉल पीसेस ऑफ पेपर नियर द रब plastic ruler, then that pieces get attracted towards the plastic ruler. हा एक्सपेरिमेंट आहे. याच्यामध्ये आपण प्लॅस्टिक रूलरच्या ऐवजी कोंबसुद्धा घेऊ शकतो, प्लॅस्टिक कोंब. व्हेन वी रब द प्लॅस्टिक कोंब ऑर बलून ऑन युअर हेअर अँड ब्रिंग द स्मॉल पीसेस ऑफ पेपर नियर द rubbed balloon or comb, then that pieces get attracted towards the comb or balloon. This experiment prove that static electric force is the non-contact force. Question 5 बघा, make a list of the incidents taking place by the influence of gravitational force. म्हणजे काही इन्सिडेंट्स असे सांगायचे की ते कशाच्या प्रभावाने घडून येत असतात, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असे कोणकोणते इन्सिडन्स आहेत की जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सने घडून येत असतात. तर त्यातला पहिला इन्सिडन्स आपल्याला सांगता येईल, व्हेन वी थ्रो एनी ऑब्जेक्ट इन अपवर्ड डायरेक्शन देन दॅट ऑब्जेक्ट फॉल्स डाऊनवर्ड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर एनी ऑब्जेक्ट slides down from the slope automatically. आणखीन इन्सिडेंट सांगता येईल, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून we can see the high tides in sea. चंद्राच्या गुरुत्वबलामुळे समुद्राला भरती ओटी येते. म्हणजे हे काही इन्सिडन्स आहेत की ते कशामुळे घडून येत असतात, बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इन दिस वे we will see the practice questions given below on activity sheet first. Thank you.